असं वाटतं तुमचं काम हे अविरत चालूच असतं. तुम्ही आणि नवनीत राणा हे एकमेकांना कधी सल्ले देता का किंवा तुम्ही त्यांचे कधी सल्ले घेता का? नाही, सल्ले तर मी अनेकदा देतो. बरं. घेतो पण सल्ला, कारण की जेव्हा काम करतो तर आमचे कधी मतमतांतर विचार पण असतात की हा प्रोग्राम घेतला पाहिजे, हा नाही घेतला पाहिजे, असं बोललं पाहिजे, तसं बोललं पाहिजे, हे सामाजिक काम केलं पाहिजे, ते नाही केलं. विकासाच्या मुद्द्यावर खूपदा आता IT पार्क आणायचा आहे तर इथेच आणला पाहिजे, तिथे नाही आणला पाहिजे. आपल्या मोठ्या प्रमाणात आता एज्युकेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विषय होतात. तर असे राजकीय लेवलवर विषयावरही अनेकदा आमचं डिस्कशन होते. तर काही जागी त्यांचे सल्ले मी ऐकतो, कधी ते माझे सल्ले ऐकतात. तर मग असं करून ते 15 वर्ष आम्ही सोबत आता आहे. भांडणं होतात का? आणि कोण जिंकतं किंवा कोण थांबतं पहिलं? भांडणं नाही म्हणता येईल, पण वाद. मला असं वाटतं एखादा व्यक्ती मी जर कधी भांडण केलं किंवा थोडंसं रागात असलो, त्या शांत होऊन जातात. त्या कधी रागात असल्या तर मी शांत होऊन जातो. तर एकामेकाला एवढ्या लोकांना सांभाळतो तर नवनीत राणाला सांभाळावंच लागेल.